आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महापालिका निवडणुकीमध्ये माहिती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी। माहितीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत काय, या संदर्भात माहितीमध्ये तिढा कायम। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात। सूत्रांची माहिती, शिंदेच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेच्या बैठकीमध्ये बीएमसीसाठी माहितीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम। शिंदेच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, सूत्रांची माहिती। मीरा भाईंदरमध्ये शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। एकमेकांचे पदाधिकारी न घेण्याचं ठरल्यावर सुद्धा शिंदे सेनेतून इनकमिंग। शिंदेच्या सेनेसह ठाकरेंच्याही पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो। नाव न घेता उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। गुलामांनी 2022 मध्ये काय चमत्कार केला हे पाहिलं। शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांचं प्रत्युत्तर, शिंदे आणि फडणवीसांचा नाद कुणी करू नये असाही पलटवार। विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंनी घेतली नार्वेकर शिंदेंची भेट। विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा। दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी, तर उपमुख्यमंत्र्यांना कमी लेखण्याचं काम काही लोक करतायत, उदय सामंतांचा निशाणा। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक। सर्व महापालिका निवडणुका माहिती एकत्र लढणार। मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय, चव्हाणांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन। मुख्यमंत्री सोमवारी 3000 कोटींच्या कामाचा शुभारंभ करणार। आचारसंहिता लागण्याआधी कामाचं उद्घाटन करणार। स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। केडीएमसी प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका। शिंदेच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटलांची मुंबई हायकोर्टात धाव। प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 15 मध्ये नियमबाह्य आरक्षणाचा आरोप। राज्यावर 9.5 लाख कोटींचं कर्ज माहिती सरकारनं चढवून ठेवलं। उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणांचा पाऊस पडला। एकनाथ शिंदे अमित शहांच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये ठेकेदार। सामनातून महायुतीसह उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका। निवडणुकांमध्ये उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार। महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती संदर्भात परवानगी। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। राज्य निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। विधिमंडळामध्ये प्रवेशासाठी पासेसची 1,500 विक्री। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटलांचा दावा। विधिमंडळाची सुरक्षाचं धोक्यात आली असून ही लाजिरवाणी बाब, हेमंत पाटील यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांची मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटलांसोबत बैठक। पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। दोन्ही पालिकेसंदर्भात चर्चा। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी विना लढणार, सूत्रांची माहिती। भाजप शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संघ मुख्यालयामध्ये जाऊन अभिवादन करणार। उद्या संघभूमीमध्ये जाऊन करणार अभिवादन। यंदाही युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक दिलं जाणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची चौकशी। पुणे पोलिसांकडून 5 तास चौकशी। सूर्यकांत येवलेनं अद्याप कोणाचंही नाव घेतलं नसल्याची माहिती। पुणे जिल्ह्यामधील थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं 299 कोटी रुपयांचा व्यवहार। एका संचालकानं थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर स्थगिती। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची उपेक्षा झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून खंत व्यक्त। अंदमानमध्ये काल सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। विमा क्षेत्रामध्ये 100% एफडीआय मंजूर, तर जनगणनेसाठी 11,718 कोटींची तरतूद। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। देशातील यूजीसी आणि एआयटीई सारखी उच्च शिक्षण नियामक मंडळ रद्द। एकच नियामक मंडळ ठेवणाऱ्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। विकसित भारत शिक्षण अधिक्षण विधेयक मंजूर। 11वी प्रवेशासाठी आता 17 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। माध्यमिक शिक्षण संचालनालयाचा निर्णय। विशेष फेरीचं अलॉटमेंट पोर्टलवर आणि एसएमएसद्वारे कळवलं जाणार। मनरेगाचं नाव आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया नव्या निच्चांकी स्तरावर। आरबीआयच्या पाठबळानंतरही रुपयाची होत असलेली घसरण कायम। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 90 रुपये 56 पैशांवर।
नोव्हेंबरमध्ये भारताची रशियाकडून तेल खरेदी 4% वाढून 2.6 अब्ज युरोपर्यंत पोहोचली. भारतावर अमेरिकेचा अतिरिक्त 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय. मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर उद्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर गाड्या विलंबानं धावणार. बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती. न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही. याचिकाकर्ता श्रीराम पिंगळे यांची माहिती. किती झाडं तोडायची आहेत याबाबत तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं शुक्रवारी निधन. 90व्या वर्षी लातूरमध्ये राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. आज लातूरमध्ये अंत्यसंस्कार. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवारांसह मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता. मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात.